नमस्कार, मी अभय बनगे. आज मी वांग्याची भाजी दाखवणार आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर चला तर आपण सुरुवात करूया. वांग्याची भाजी. प्रथम आपण तेल घेणार आहोत. 2 चमचे तेल आहे, अंदाजे घ्या तुम्ही. गॅस एकदम मीडियम आहे. तेल तापल्यानंतर आपण पहिल्यांदा जिरं टाकणार आहे. आपण 1 चमचा जिरं आहे, छोटा. त्याच्यानंतर लसूण टाकणार आहे. हा लसूण आहे, हा फक्त चेचून घेतलेला आहे, फक्त ओबडधोबड. कढीपत्ता आणि कांदा. ते थोडं ब्राऊन होऊन द्या. गॅस थोडा मी फास्ट करत आहे. कांदा थोडासा माझा जास्त झालेला आहे, पण तुम्ही एक किंवा दीड कांदा घ्या. मी 2 कांदे मोठे घेतलेले आहेत, तो जरा मला जास्त वाटतं आहे. आणि मी आता टॅमॅटो टाकत आहे. आपण टॅमॅटो जरा परतून घेऊया थोडेसे. आता त्या चवीनुसार मी हळद टाकत आहे, अर्धा चमचा. थोडंसं हिंग टाकत आहे, हिंग. आणि हे चवीनुसार मीठ. चांगलं परतून घ्यायचं. आता आपला हा कांदा लसूण मसाला आहे हा, तर आपण हे टाकूया. चवीनुसार टाका, तिखट असतो. थोडीशी कोथिंबीर. हे मसाला जळतो म्हणून थोडंसं पाणी टाकतोय. आता हे चांगलं हलवून घेऊया आपण. आता ही मी वांगी पाण्यात मीठ टाकून ठेवली होती मी, म्हणजे ते काळी पडणार नाही. जरा चांगलं स्वच्छ धुवून आता मी टाकत आहे. गॅस कमी करत आहे मी. आता हे चांगलं हलवून घेऊ आपण. थोडंसं हलवलेलं आहे मी सगळं पूर्ण. आता जरा थोडंसं झाकण ठेवू आणि त्याला मंद आचेवर जरा शिजून देऊन देऊ 1-2-4 मिनटासाठी. पुन्हा मी हलवणार आहे. आणि नंतर हा शेंगदाण्याचा कूट आहे, हा शेंगदाण्याचा कूट मी त्यावरून टाकणार आहे. आणि नंतर मी कोथिंबीर टाकणार आहे. चला आपण बघू वांग्याची भाजी शिजली का. बऱ्यापैकी शिजलेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत. हा शेंगदाण्याचा कूट मी जरा टाकत आहे.
तर थोडंसं हलवून घेऊया आपण आता हे. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर आपण गॅस बंद करूया. बघूया आपण आता झाले की नाही. हो, झालेली आहे. हे बघा, छान झालेलं आहे, कलर पण छान आलेला आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकूया. झाली आपली भाजी, ऑलमोस्ट झालेली आहे. गॅस मी बंद करत आहे. बघा, हे बघा, मस्त आपले चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, वरण भातावर पण खाऊ शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा चान्स द्या. थँक्यू.